इतना सन्नाटा क्यों है भाई? असा प्रश्न हे दृश्य पाहून बहुतेक पाहणाऱ्या सर्वांनाच पडला असेल. कारण इथे काय वर्दळ असते? वर्दळ म्हणण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंगमुळे हा रस्ता जाम असतो. अहिल्याबाई होळकर हा पूल पायी चालणाऱ्यांसाठी असला तरी या पार्किंग जाममुळे महिला, मुली, खास करून विद्यार्थिनी या पुलाऐवजी लहान मोठी अवजड वाहनांची जेथे वर्दळ असते अशा शेजारील पुलावरून जाण्याची रिस्क घेणे पसंत करतात. विशेष म्हणजे होळकर पुलावरील अनधिकृत पार्किंग वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून केली जात असली तरी याबाबत वाहतूक पोलिसांनी लक्ष दिल्याचे आठवत नाही. बिचारे ते तरी काय करतील? मोजून साहेबांसकट 7 लोक आहेत किंवा होते. मूळ विषय आहे इतना सन्नाटा क्यों है भाई? तर शासनाने दारूचे दर अव्वाचे सव्वा वाढवले हा कौतुकाचा विषय आहे की निषेधाचा याबाबतही संभ्रमच आहे. हाय कमबख्त, तूने पीही नाही असे ज्यांना म्हणता येईल अशांसाठी कदाचित तो कौतुकाचा विषय असेल. पण पीना हराम है ना पिलाना हराम है असे मानणाऱ्यांसाठी आणि हुई जबसे महंगी शराब तरी ज्यांना थोडी थोडी पिता येत नाही अशांसाठी हे सर्व निषेधार्थच आहे. पुन्हा मूळ विषय बरकटला तर मुळावर येऊ. इतना सन्नाटा क्यों है भाई? दारूचे दर वाढल्यामुळे नव्हे तर पसंतीचे मद्य पसंतीच्या दरात मिळणे या मूलभूत हक्कावर गदा आणणाऱ्या शासन आणि बाल चालकांच्या लुटारू वृत्तीला आळा घालण्यासाठी मद्यप्रेमींनी कुठेतरी कानाकोपऱ्यात किंवा अंड्याच्या गाडीवर म्हणा किंवा कमीत कमी पैशात जागा उपलब्ध करून देणाऱ्या खानावळीत बसून पिणे पसंत केले. यात त्यांचे काय चुकले? समक्ष हा दारूबंदी कायद्याचा अवमान समजू नये. कारण दारूबंदी कायद्यानुसारच दारू पिण्याचा परवाना मिळतो हेही विसरून चालणार नाही. बारमध्ये जाऊन दारू पिणे म्हणजे 3 पैशाची कोंबडी आणि 6 पैशाचा मसाला असा प्रकार असतो. खरे तर बारमध्ये जाणारे एकतर त्यांचे कुटुंबे किंवा बायका 1.5 शहाणे असतात. ते नाईलाजाने जातात किंवा भूषण म्हणून जातात. काटकसरीने व्यवहार करणारे बारच्या नादी लागत नाहीत. ज्यांच्या बायका चतुर असतात ते घरीच घेतात. घरी पिणारा लिमिटमध्ये पितो किंवा जास्त झाली तरी घरीच पडतो. भानगड नको, तंटा नको, बायकांनाही टेन्शन नसते. मात्र कारण त्यांच्या नशिबी हे सुख नसते. बिचाऱ्यांना बाहेरच व्यवस्था करावी लागते आणि ते लुबाडले जातात. यावर बारवाल्यांनीच तोडगा काढायला हवा. काही शहरात बारमध्ये वाईन शॉपच्या दरात मद्य विक्री केली जाते. मद्यपीचा खानावळीत किंवा बाहेर जेवढा खर्च होतो तेवढा खर्च बारवाल्यास देण्याची तयारी असते. दोघांना परवडते. राहिली परवाना फी ती वाईन शॉपलाही असतेच ना. पोलिसांची धावपळ तात्पुरतीच असणार आहे. 8-4 दिवसात वै भिडू वैराज तसे म्हटले तर सरकारमान्य दारूच्या दुकानात जाऊन कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना नसतात. दारूबंदी व उत्पादन शुल्कवाल्यांचे काम पोलिसांनी का करावे? आज सकाळी बिअर बार असोसिएशनचे पदाधिकारी आले होते. त्यांनी निवेदन दिलं होतं की जे वाईन शॉपमधून काही लोक दारू विकत येतात आणि ते खानावळीमध्ये असेल किंवा कुठं शेडमध्ये किंवा मोकळ्या पटांगणामध्ये ग्राउंडवरती दारू पीत बसतात. तर मी त्यांना सांगितलं की अशा प्रकारचं कोणते कृत्य होणार नाही. असं जर आढळतं 100% करावं होईल. आणि तसं बोलल्याप्रमाणे माननीय ॲडिशनल SP संधू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोसंबोली या ठिकाणी जनता वाईन शॉप आहे त्याच्या बाजूला पात्र्या शेडमध्ये काही लोक वाईन शॉपमधून दारू घेऊन त्या ठिकाणी कोणताही परवाना त्या शेडला नसताना दारू पिताना आढळले. त्या 6 जणांना आपण ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे. तसंच हे पत्रा शेड ज्या मालकाचा आहे त्या मालकाला सुद्धा आरोपी करण्यात येणार आहे. त्याच्यावर सुद्धा आपण गुन्हा दाखल करतोय. अशाच प्रकारचं जरी कुठं काय कोण ओपन स्पेसमध्ये दारू पीत बसले असेल तर कृपया त्यांनी छावणी पोलीस स्टेशनला कळवावे. त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल. एकूण किती लोक असेल? आता सध्या आपण 6 लोक ताब्यात घेतलेला आहे आणि 7वा जो आहे तो मालक आहे. त्याच्यामुळं अनधिकृत ठिकाणी लोक दारू प्यायला बसत आहेत. त्याच्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झाला. आमच्या व्यवसायावर परिणाम म्हणजे सरकारचा टॅक्स पण बुडतोय, GST पण बुडतोय, सेल टॅक्स पण बुडतोय.
तुम्ही हे बार आहे मला वकील बार जो अभी गवर्नमेंट ने बढ़ाया ना सेल टैक्स, इनकम टैक्स, लाइसेंस फी, तो इसकी वजह से क्या हो रहा है कि जो कस्टमर आ रहे थे बाहर में तो अभी फिलहाल आ नहीं रहे क्योंकि रेट बढ़ गए। तो जो कस्टमर था ना वो अभी डाइवर्ट हो गए। वो अभी क्या करता है, वाइन शॉप से माल लेता है, वो किसी ठेले पे जाएगा, नहीं तो सोडे की गाड़ी पे क्यों भुर्जी की गाड़ी पे जाएगा, उधर वो ड्रिंक करता है। उसकी वजह से बाहर में कोई आ नहीं रहा है। तो हमारे सब बाहर वालों की यही मांगनी है कि आप थोड़ा ध्यान देके इनलीगल जो है वो बंद होना चाहिए। डायरेक्ट क्वार्टर मागे 90 रुपये 100 वाढवले आणि आम्ही फार तुमच्याकडे मोठी अपेक्षाने आलोय की तुम्ही याच्यावर सगळ्यांवर कारवाई करा। चौफुलीला तर तसं म्हणायचं आहे, आपले कोण हॉटेल नाव नाही घ्यायचं, आता चंदनपुरीला दारू बंद आहे, हॉटेल मारण्याची बंदी आहे। चौफुलीला तिथं हॉटेलला दारू पिऊन बसतात, तिथं हॉटेल आहे, ते हॉटेल दारू ठेवतो। तो सर नागपुर रोड हो गया, सटाना रोड हो गया, सटाना रोड नागपुर बहुत अनलीगल चल। म्हणजे आता सटाना रोडला फक्त एकच खाना होते, आता सटाना रोडला 4-5 झाले, नागपूर रोडला 1-2 होते, नागपूर रोडला 8-9 झाले। मग त्याच्यावर कारवाई होती, ते वाढतात खाना, त्यांना वाटतं की आमचं काही कारवाई होत नाही। त्यांच्याकडे शॉप टॅग आणि याचे लायसेंस शॉप टॅग नाही, कुछ नाही कुछ मालेगाव बगलाण तालुका शिरोळ ग्रामीण परमिट रूम आणि बिअर बार असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। शासनाने जे दारूच्या दरामध्ये जी वाढ केलेली आहे त्याच्यामुळे याचं म्हणणं असं आहे की त्यांच्या बारला किंवा हॉटेलला लोकांचं याचं प्रमाण कमी झालेलं आहे, कारण तिथं आणखी थोडं महाग पडत आहे। त्यामुळे काही लोक वाईन शॉपमधून डायरेक्ट घेऊन मैदानात कुठं एखाद्या गाडीवरती किंवा खानावळीमध्ये बसतात, तर त्यांच्यावर कारवाई असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं म्हणणं 100% बरोबर आणि त्या दृष्टीने कारवाई केली आहे ऑलरेडी। असं जर काही निदर्शनास आलं तर त्याला आम्ही 100% कारवाई करू। अशी जर आढळून आल्यास शॉप मालकावर आणि जे गिऱ्हाईक त्यांच्यावर कोणत्या प्रकारची काय कारवाई केली? ओपन बारचे केसेस आपण त्याच्यावर करत असतो, याच्या अगोदर पण केलेले आहेत आणि इथून पुढे तसं काय आढळलं तर 100% त्याच्यावर कारवाई करू आपण। हॉटेल मालक असतील किंवा त्या दुकानाचे पिणारे असतील त्यांच्यावर कारवाई करू आपण। जगदीश जिकाबाचे अध्यक्ष, आता शासनाने रेट वाढवला आहे, सेट टॅक्स वाढवला, टॅक्स आमची फी वाढवली, परत त्याच्यानंतर दारूचे रेट वाढवले। आता आमच्या हॉटेलला कस्टमर कमी झाले, मग जास्त आता सहसा करून कोणी पण वाईन शॉपवरून पार्सल घेऊन खानावर बसताय, मोकळ्या पटांगणात बसताय, सोड्याच्या गाडीवर जात आहे। याच्यासाठी कुठेतरी यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। फूड अँड ड्रग्स, काही खानावळींना फूड अँड ड्रग्स लायसन्स पण नाही। आम्ही आता फूड अँड ड्रग्सला नाशिकला पण आम्ही निवेदन देणार आहोत की प्रत्येक खानावळीचे तुम्ही चेक करा फूड अँड ड्रग्स लायसन्स आहे का। अध्यक्ष साहेब, आम्ही सर्व आमच्या असोसिएशनचे सर्व पदाधिकारी त्यांनी आम्ही सर्व मिळून निवेदन दिलं साहेबांना। त्यांनी सांगितलं की जे आता जे लोक घेऊन खानावळीमध्ये बसतील किंवा कुठे बसतील ते, तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू, मोकळ्या जागे बसतील त्यांची आम्ही कारवाई करू। त्यांना आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। आमचा व्यवसाय, आम्हाला कुठल्या कोणाच्या व्यवसायावर गदा आणायची नाहीये। ज्यांनी ज्याचा व्यवसाय आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, त्यांनी व्यवसाय करावा। फक्त जे लोक अधिकृतपणे जे मद्य घेऊन बसतील ते त्यांनी बसून देऊ नये, ही सर्वांना आम्हाला तेवढं सांगणे, साहेबांना आम्ही तेच सांगितलेलं आहे।